श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय 80 बाह्य रूपास फसू नकोस. श्रींच्या आध्यात्मिक शाळेतील माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका वजारे नगर येथे श्री कडू यांच्याकडे आल्या. तिथे चलण्याचा आग्रह श्री राजेंद्रराव आसरे यांनी केला. आम्ही श्री स्वामी समर्थांच्या पादुका पाहायला तसेच दर्शनाला गेलो. माझ्या गुरुचे चरण अक्कलकोट वरून नागपूरला आले, माझ्या गावात आले, त्यामुळे मला तिथे श्रींनी नेले. श्री देखील तिथे उपस्थित होते. श्री स्वामी समर्थांचा जय जयकार भक्त करीत होते. श्री स्वामी समर्थांच्या पादुकाचे सुंदर दर्शन तिथे झाले. मुख्य म्हणजे माझे गुरु तिथे स्त्री वेशात होते. श्री स्वामी समर्थांनी स्त्री वेश धारण केला होता. स्वामी समर्थ दुर्गेच्या रूपात होते. हातात त्रिशूल होता. व्याघ्रम बराबर ते बसले होते. माझ्याकडे ते पाहत होते. माऊली रूपात त्यांना प्रथमच पाहत होतो. बाह्य वेशावरून तू भूलू नकोस हेच मला जणू ते सांगित होते. बाह्य वेश स्त्री असो किंवा पुरुष असो, परंतु मूळ स्वरूप माझे आहे, गुरुतत्वाचे आहे. तुला गुरुतत्व लक्षात ठेवायचे आहे, बाह्य वेशावर नाही, हे सद्गुरूंना दाखवून द्यायचे होते. स्त्री आणि पुरुष एकाच प्रकृतीचे भिन्न भाग आहे, परंतु दोन्ही निसर्गाचा भाग आहे. दोघांतही चैतन्य हे सारखेच आहे. वेश बदलला, रूप बदलले, रंग बदलला तरी बाह्य रूपाला फसू नकोस. मीच जगदंबा आहे, मीच पार्वती आहे, मीच शिवशंकर आहे, मीच मूळ स्वरूप आहे, मीच चैतन्यमय प्रकाश आहे, हे श्री स्वामी समर्थ सांगित आहे. व श्री गजानन महाराज बघत आहे आपला बाळ काय करतो ते. श्री गणेशाची आरती, श्री सप्तशृंगी मातेची आरती, श्री स्वामी समर्थांची आरती, गुरु तत्वाची आरती झाली. कपूर गौरम आटोपले. श्री स्वामी समर्थ सद्गुरु जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला. त्या मंत्रात मी भरावले गेलो. स्वामी समर्थांचा जप तिथले स्थान सोडल्यावरही बरेच वेळ चालू होता. श्रींनी स्वामी समर्थांचा जप माझ्याकडून करून घेतला. श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन सगुण रूपात झाले. श्रींनी दर्शन करविले सगुण रूपाचे. ज्या ठिकाणी चैतन्य वास करीत असते, जिथून चैतन्य प्रदान होत असते, जिथून संजीवनी मिळत असते, जिथून अमृत मिळत असते, श्री स्वामी समर्थांचे चरण माझ्या मस्तकाला लागले. श्रींनी स्वामी समर्थांच्या चरणी मला ठेवले. दोन्ही चरण एकच आहे. बाह्य भागाला लक्ष देऊ नकोस. आकारात बदल आहे म्हणून त्याकडे लक्ष देऊ नकोस. श्री चरण महत्वाचे आहे. श्री चरणाचा आकार काळानुसार बदलेल, परंतु चैतन्य देणारे पाऊल एकच असते, हेच मला श्री सांगित होते. श्रींना हे दाखवायचे होते. भिन्नत्व असूनही एकत्व आहे. श्री आणि स्वामी समर्थ एकच आहे. भक्त एकच आहे. रुची फक्त वेगवेगळी आहे. जशी अन्नातील ताटातील पदार्थाची असते, परंतु ब्रह्म अन्न एकच आहे. एकात अनेकत्व आहे आणि अनेकात एकत्व हे सद्गुरु तत्व आहे. हेच लक्षात ठेवायचे आहे. निर्गुण पहा किंवा सगुण पहा, स्त्री वेश बघा की पुरुष वेश बघा, निर्जीव बघा की सजीव बघा, सर्वत्र मीच आहे आणि माझेच रूप आहे. ही सर्व निसर्गाची किमया आहे. हेच आध्यात्मिक शाळेत श्री गुरुदेव सांगित आहे, मला दाखवित आहे. बोला श्री गजानन महाराज की जय.